आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सोन्यासारखी लेक आहे माझी. उद्या खोड नवरी झाली तर कुठलं स्थळ येणार आहे तिला? बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे? सो आता जी मीटिंग झाली, जे डिस्कशन झाले, त्याचे सगळे पॉइंट्स जरा नोट डाऊन करून कंपनीला मेल कर शहांशा. ठीक आहे? ओके. समर, या कंपनीचा प्रॉफिट आणि लॉसचा विचार करता 2021च्या Q1 मध्ये आणि Q2 मध्ये तसा डिफरन्स आहे नाही का? म्हणजे प्रॉफिट तसं वाढल्यासारखं दिसतंय नाही का? समर, Q1 आणि Q2 मध्ये प्रॉफिट वाढल्यासारखं दिसतंय. ओ समर राजवाडे. काय कुठे? काय नाही, मी म्हणत होतो की आपण ह्या कंपनीमध्ये नक्की काय कशाची लागवड करूया? डाळिंबाची करूया का पेरूची करूया का संत्र्याची? काय बोलतोयस? नाही, मी इतका वेळ कंपनीच्या कामाबद्दलच बोलत होतो. पण तू कसला विचार करतोयस एवढा? डार्लिंग, माझ्या बहिणी मोठ्या झाल्या यार. आदिराला बघायला पाहुणे येणार आहेत आज. हं? कधी? आज हा सगळा विषय असा अचानक कसा काय आला? काकूने ठरवलं अचानक. मला असं वाटलं खूप घाई होतीये, पण आजी आणि काकूला हे पटलंय म्हणल्यानंतर मी म्हटलं होऊ दे त्यांच्या मनासारखं. मग आज ठरवूनच टाका म्हटलं बघण्याचा कार्यक्रम. पण आधिरा ओके आहे का? म्हणजे तिला चालणार आहे ना हे सगळं? असावं तेच ना. मला जाम अस्वस्थ वाटतंय. आधीला लग्नाची झाली, लग्न करून ती सासरी निघून जाणार. म्हणजे एका बापाला आपल्या मुलीबद्दल जसं वाटतं ना तसं वाटतंय मला आता. कधीतरी ही वेळ येणारच होती, पण ती आली. असं वाटतंय मला की खूप घाई होते ह्या सगळ्यात. पण योग्य वयात तिचं लग्न व्हायला पाहिजे हेही मला पटतंय, हेही कळतंय. पण कळत नाही काय चाललंय. पण मनापासून असं वाटतंय की आदिराचं ना सगळं चांगलं व्हायला पाहिजे. तिला चांगली माणसं भेटली पाहिजेत. तिला हवं ते सगळं मिळालं पाहिजे. तिच्या मनाविरुद्ध काही घडता कामा नये. हे सगळं मनापासून वाटतंय आणि म्हणूनच खूप काळजी वाटते की. समर, अरे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीविषयी असं वाटत असतंच. आणि प्रत्येक भावाच्या आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येतेच. आणि तुला तिच्या बाबतीत जी काळजी वाटती आहे तसं अजिबात होणार नाहीये. कारण ऑब्व्हियसली डोळ्यात तेल घालून तू तिच्यासाठी चांगली माणसं शोधणारच आणि तिच्या मनासारखं करशील सगळं ना. तू आहेस तिच्या पाठीशी मरेपर्यंत, आयुष्यभर. ही मुलं, विशेषतः माझ्या या दोघी बहिणी, आनंद या माझ्या ना जगण्याचा आधार आहेत. मी कुठली गोष्ट करतो ना तेव्हा पहिल्यांदा मनात हा विचार येतो की यातनं मी त्यांना काय देऊ शकतो, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. सगळं चांगलंच होणार. आणि हे बघ, हे आज ना उद्या कधीतरी होणारच होतं ना. त्यामुळे शांत हो आणि स्वतःला मेंटली प्रिपेअर कर. ओके? याचा अर्थ एकच आहे की आजच्या मीटिंग माझ्याऐवजी तू अटेंड कर. किंवा मी असणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर ते पोस्टपोन कर. कारण मला आता वेळेत घरी गेलं पाहिजे मुलगा बघण्याचा कार्यक्रम. नाही, तू जाच. कारण काय, तू इथे बसलास तरी मीटिंगमध्ये तुझं लक्ष नसणार नाही का? हा, पण जाताना मला आपल्या त्या स्कायलार्कच्या साईटवर सोड प्लीज. चला. नाजूक प्रेमाच्या नात्याला तू टिपावे, हळूच माझ्या या वेळाला तुझ्यात सुखाच्या साथीचा आधार दिसून आला. आदिरा लहानच का? काय चाललंय तुझं? बालिश आहेस का तू? अरे अगं, दिवसभर या काड्या कोंबायच्या कानात आणि उन्हाळ्या करायच्या. ती मचा मचा आणि मजा. हेलो मॉम, टेक अ चिल पिल, ओके?
सकाळी सकाळी काय बोर करतेस? इतकाच फ्रेश सॉन्ग ऐकत होते आणि सगळा मूड खराब केला. काय करतेस तू हे? आवाज खाली. आई आहे मी तुझी. बरं, सॉरी. सॉरी. मी जाऊ का? मला कॅफेमध्ये जायचं आहे फ्रेंड्सना भेटायला. ओके? आज तू कुठेही जाणार नाहीयेस. हे कपडे बदल, ही साडी नेस आणि हे दागिने घाल. ओ प्लीज, मी कोणाच्याही लग्नाला येणार नाही. ओके? आय हेट सच फंक्शन्स, यू नो दॅट राईट? ती इरिटेटिंग असतात यार. ओ माय गॉड, सी दिस ज्वेलरी. खाकूबाई ज्वेलरी. यस. नाटक बंद कर आता आणि ही साडी नेस. अगं पण का? कारण तुला बघायला पाहुणे येणार आहेत. व्हॉट? स्थळ आलंय तुला. त्यामुळे माझं ऐकायचं. 5 मिनिटात ही साडी नेसायची, तयार व्हायचं आणि खाली यायचं. एक्सक्यूज मी, व्हॉट डू मीन बाय मला बघायला येणार आहेत? कोण येणार आहे बघायला? मला का बघायला येणार आहे? मी काय म्युझियम मधला शोपीस आहे का मला बघायला यायला? आणि इन द फर्स्ट प्लेस तू त्यांना आपल्या घरी येऊच का देतेयस? आई आहे मी तुझी. हो, पण याचा अर्थ असा नाही की तू काही करू शकशील. हे बघ, मला हे सगळं काही करायचं नाहीये. हे सगळं बघणे अँड देन लग्न अँड ऑल मला नाही करायचंय सगळं. ब्रो, मी एडल्ट आहे आणि माझे डिसिजन्स मी स्वतः घेऊ शकते. यू कॅन नॉट फोर्स युअर डिसिजन्स ऑन मी. सोड. तुझी डिसिजन्स नाही आहेत ही सगळी तुझी थेरं आहेत. आणि तुझी बाहेर जी काही थेरं चालली आहेत ना, ते तुझ्या मम्माला माहिती आहे. तुला असं वाटत असेल ना तुझ्या आईला काही कळत नाही, पण तसं नाही. तुझा समर्थ आता तुझी नाटकं चालवून घेत असेल, पण मी नाही घेणार. आणि बाहेर जे काही तुझं चाललंय ते जर तुझ्या समरदादाला कळलं तर तुला घरातून हकलून देईन तो. त्यामुळे शांत राहा आणि मी काय सांगते ते शांतपणे ऐक. कसं आहे ना अधीरा, तुझं भलं तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं. कारण देवाने तुला तेवढी अक्कलच दिली नाहीये. त्यामुळे आता मी सांगते तेवढंच करायचं. साडी नेसायची आणि तयार व्हायचं. 5 मिनिटाच्या आत खाली यायचं. वीण दोघातली तुटे ना